आपल्यासोबत जुडले आहे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते ज्ञानेश्वर धाने पाटील, जे माजी आमदारी बडनेराचे राहिलेले आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर महाराष्ट्रात आता महानगरपालिकेचं निवडणुकीचा धुंडळका सुरू झालेला आहे आणि सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवार उभे केले आहेत. तर काही ठिकाणी युती तुटली आहे, तर काही ठिकाणी जर बघितलं तर मित्रत्वाच्या संदर्भात पुढे निवडणुका लढल्या जात आहेत. मात्र महाराष्ट्रात अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक समजल्या जाणारी अमरावती महानगरपालिका, इथे मात्र एक नवीन चित्र पाहायला मिळत आहे. ऐन वेळेवर शिंदे शिवसेना गटासोबत भाजपाची युती तुटली आहे, तर इतरही पक्षाच्या अनेक ठिकाणी युत्या तुटलेल्या आहेत. मात्र शिंदे गटाचा या अमरावती महानगरपालिकेत निर्णायक एक भूमिका निभावताना दिसत आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या भरोशावर सर्वच प्रभागात उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी संघटनेला एक इथील कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला महत्त्व प्राप्त करून दिलं आहे. या संदर्भात आपल्यासोबत धाने पाटील म्हणणार आहे. काय असेल शिवसेना संदर्भातला इथला विषय? खऱ्या अर्थाने युती करण्यासाठी आम्ही सुद्धा पॉझिटिव्ह होतो सुरुवातीपासून, परंतु भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तसा प्रतिसाद मिळाला नाही. कार्यकर्त्यांचा दबाव पाहता 25 पेक्षा कमी जागा आम्ही लढवू शकत नव्हतो. कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची आवश्यकता होती. तरी पण 1-2 सीटने मागे येण्याच्या आम्ही विचारात होतो, परंतु भारतीय जनता पक्ष 15च्या वर वाढत नव्हता आणि त्याच्यातही ते कमी करत होते. आणि त्याच्यातही असं झालं की त्यांनी अशा जागा आम्हाला देण्याचं सांगितलं की ज्या जागा कुठल्याच परिस्थितीत निवडून येऊ शकत नाही. आणि तिसरी बाब अशी झाली की आम्ही ज्या ठिकाणी सीटा उभ्या करणार आहे त्या ठिकाणी परत युवा स्वाभिमान बंडखोरी करणार आहे आणि त्यामुळं मग ती युती त्या ठिकाणाहून बाजूला झाली आणि आम्हाला स्वतंत्र लढण्याचा निर्णय घ्यावा लागला. एकी काळ जर पाहिला तर अमरावती शहर शिवसेनेचा बालेकिल्ला, तर शिवसेना म्हणून अमरावतीला महाराष्ट्रात ओळखल्या जात होतं. या निवडणुकीने ते ओळख मोठ्या प्रमाणावरती प्राप्त होईल. मोठी राजकीय बांधणी या निमित्तानं होणार. कार्यकर्ते खुश झाल्यानंतर संघटनात्मक बांधणी सुद्धा होईल. मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महानगरपालिकेमध्ये आमची ताकद सुद्धा आम्हाला कळेल. आमच्याजवळ मतदान आहे, आम्हाला याची कल्पना आहे आणि ते मतदान पेटीमधून दिसेल, यश सुद्धा दिसेल. आणि मोठ्या प्रमाणावर मतदान मिळाल्यामुळे या ठिकाणी शिवसेना अमरावती शहरात एक दखलपात्र आणि एक ताकदीचा पक्ष म्हणून पुढे येईल, हा आत्मविश्वास माझ्या ठिकाणी या ठिकाणी आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपासोबत शिवसेना शिंदे गटाची युती झाली आहे, मात्र अमरावतीत युती का होऊ शकली नाही? अमरावतीत युती न होण्याचं कारण भारतीय जनता पक्ष सुरुवातीपासूनच शिवसेनेला फार कमी लेखत होता. ज्या वेळेला आपण युती करतो त्यावेळेला समोरच्याला सुद्धा काही मिळालं पाहिजे ही भावना त्यांची नव्हती. यांना कमीत कमी द्यायचं अशी जी भावना सुरुवातीपासून होती ती भावना त्यांनी शेवटपर्यंत टिकवली आणि त्यामुळे युती तुटली. शेवटच्या क्षणापर्यंत बैठका सुरू होत्या, तर एक क्षण असा पण झाला की तुमचे शिवसेनेचे जे उपनेते होते जगदीशजी गुप्ता यांनी सुद्धा बैठक सोडून ते निघून गेले. त्याचं कारण मात्र समजून अखेर त्यांनी पक्षपदाचा राजीनामा दिला आणि शेवटी युती झालीच नाही, असं त्यांचं मत होतं की युती संदर्भात आपण हे आपल्याला महत्त्व मिळत नाही आहे. या संदर्भात युती करू नये या मताचं मी आणि जगदीश गुप्ता दोघंही सुरुवातीपासून होतं. कारण आपल्याकडे असलेले कार्यकर्ते आणि आपल्याकडे असलेली ताकद ही दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली पाहिजे. परंतु त्यामध्ये जे काही कमीत कमी अपेक्षित होतं ते सुद्धा भारतीय जनता पक्ष द्यायला तयार नव्हतं आणि त्यामुळं थांबावं लागलं. जगदीश गुप्ता यांची नाराजी काही वेगवेगळ्या कारणामुळे आली. खरं म्हणजे त्यांनी हा विषय समजून घ्यायला पाहिजे होता आणि पक्षातील माझ्यासकट बरेचसे लोक त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्यासोबत काम करायला तयार होते, परंतु त्यांना आम्ही समजावू शकलो नाही आणि त्याच्यामुळं कदाचित तो त्यांचा निर्णय झालेला आहे. माजी खासदार आनंदरावजी अडसूळ व शिवसेनेचे नेते हे पण अखेरच्या टप्प्यापर्यंत युती संदर्भात चालू होतं. आपण माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबत या संदर्भात विषय अमरावती संदर्भात केला नाही. या निवडणुकीचं नेतृत्व खऱ्या अर्थानं सुरुवातीपासून नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून आनंदराव अडसूळ साहेब करत आहे. संजय राठोड यांचं लक्ष होतं. महानगरपालिकेमध्ये संजय राठोड यांनी अमरावतीला 2-3 वेळा येऊन वेळ दिला. त्यांनी मुक्काम सुद्धा केला. काही मिटिंगा बैठका भाजपच्या सुद्धा काही बैठका अटेंड केल्या, परंतु त्याचा परिणाम भाजपवर होऊ शकला नाही. त्यांनी वरिष्ठांच्या सुद्धा ते संपर्कात होते. एक बैठक नागपूरला झाली, त्यावेळेला उदय सामंत साहेब यांच्या समोर सगळी चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या त्यांनी ज्या काही सूचना दिल्या होत्या त्या सूचनाचा आम्ही तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. आणि उदय सामंत नागपूरला जे आले होते ते पक्षाचं म्हणणं घेऊनच आलेले होते. त्यांच्या म्हणण्यानं आम्ही करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यात यश मिळालं नाही. नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, यात शिंदे गटाला चांगलं यशही मिळालं. मुस्लिम
एक काबीज आपल्या नेतृत्वात करण्यात आला आहे नगराध्यक्षपद. तर मतदाराचा टक्कासुद्धा शिंदे गटाचा वाढलेला आहे जिल्ह्यात. याचा कुठपर्यंत फायदा आपल्याला महानगरपालिकेत होईल? अमरावती जिल्हा हा सुप्तपणे आजही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. खरं म्हणजे त्या कार्यकर्त्यापर्यंत जाऊन त्याला शोधून खऱ्या अर्थानं संघटना जिवंत करण्याचं काम आवश्यकता आहे. आणि वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या खास करून निवडणुका आहे आणि त्या व्यतिरिक्त ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत याच्यावरती पक्ष पातळीवर जर लक्ष घातलं तर शिवसेना या ठिकाणी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीनं नक्की उभी राहील. शिवसेना शिंदे गटाचा अमरावती महानगरपालिकेत जर विचार केला तर सर्वच ठिकाणी आपण उमेदवार उभे केलेले आहे आणि आता प्रचाराची धुरा एकट्या पक्षावर आहे आणि इतर आपले मित्र पक्ष आपल्यासोबत नाही आहे. त्यामुळे प्रचाराचं काय हे असं नियोजन असेल आणि आपला काय मुद्दा असेल महानगरपालिकेसंदर्भात? या ठिकाणी नक्की शिंदे साहेबांनी येण्याचा सुद्धा शब्द दिलेला आहे. ते येणारच आहे. एक सभा त्यांची सुद्धा होणार आहे. त्यानंतर आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका नाही आहे. तिथे महानगरपालिका नाही आहे. त्यामुळे संजय राठोड पूर्णपणे या ठिकाणी लक्ष देत आहे. आनंदराव अडसूळ पूर्णपणे लक्ष देत आहे. बरेचसे मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये महानगरपालिका नसल्याच्यानं ते सुद्धा या ठिकाणी लक्ष देतील. या वेळेला शिवसेनेच्या वतीनं प्रचाराची भरमार राहील आणि नेते लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी अमरावतीच्या प्रचाराला येतील. महानगरपालिका अमरावतीचा विचार केला तर शिवसेना शिंदे गटाच्या कशा लढती राहील आणि इथं कुठपर्यंत आपल्याला यश मिळेल? आमचा आत्मविश्वास आहे 45 ते 50 जागेवर आम्ही नक्की 45 ते 50 जागेवर आम्ही लढतीमध्ये राहू. कमीत कमी 16, 17, 18, 20 ते 22, 25 पर्यंत यश या महानगरपालिकेमध्ये आम्ही मिळवण्याचा हे यश मिळवण्याचं मला आत्मविश्वास आहे. एकीकडे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच उमेदवाराचा लढतीत आहे. विशेष म्हणजे त्यांनी संपूर्ण जागेवर उमेदवार उभे केलेले आहेत. याचा कटपर्यंत आपला परिणाम होईल किंवा भाजपाचा काय परिणाम होईल किंवा इतरही पक्ष उद्धव ठाकरे गट आहे किंवा इतर शरद पवारचंद्र गटाच्या काही सीटा आहेत, काँग्रेसच्या सीटा आहेत, याचा कुठपर्यंत परिणाम होईल? मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही 25 ठिकाणी लढतीमध्ये होतो. म्हणजे आम्ही मागे त्याही वेळेला नव्हतो. जरी जागा कमी आल्या तरी आम्ही सेकंडवर बऱ्याच 18 ठिकाणी आम्ही सेकंडवर होतो. आणि आता ते मतदान पाहता आज पक्षाची परिस्थिती सुधारलेली आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचं पॅनल, युवा स्वाभिमानचे पॅनल, भाजपचं सेने सगळं वेगवेगळे पॅनल असल्याच्याने विनिंग मार्जिन कमी झाल्यामुळं आम्ही विनिंगपर्यंत पोहोचण्याच्या बऱ्याच ठिकाणी स्थितीमध्ये आहे. त्याचा फायदा त्या स्थितीचा आम्हाला होईल. त्यावर अवलंबून राहील की आम्ही त्याचा फायदा सुद्धा कशा पद्धतीनं उचलतो. कारण आम्हाला यश मिळण्याची शक्यता, कारण आमच्याकडे आज जरी मागच्या वेळेचे जरी सिटिंग नगरसेवक कमी दिसत असले तरी नगरसेवक असलेले जवळजवळ 15 ते 16 उमेदवार आहेत. काही भारतीय जनता पक्षाचे फार चांगले उमेदवार आम्हाला मिळाले, 1-2 काँग्रेसचे उमेदवार आम्हाला चांगले मिळाले. त्यामुळे या वेळेला आम्ही फायद्यामध्ये राहू. आपल्यासोबत जोडले होते शिवसेनेचे नेते ज्ञानेजी पाटील आणि त्यांनी एक विश्वास दर्शवला आहे की चांगल्या प्रकारे शिवसेना शिंदे गट अमरावती शहरामध्ये उफाळून येईल. आणि विशेष म्हणजे त्यांचं एक मत असंही पाहायला मिळालं की शिवसेनेला कुठंतरी जागा जर युती झाली असती तर शिवसेनेचे अनेक उमेदवार लढू शकले असते. मात्र आता कार्यकर्ता संघटनाही मजबूत होईल या माध्यमातून आणि प्रचाराची धुराही चांगली सांभाळता येईल या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत बातचीत केली.